श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. भगवंताच्या अलौकिक गुणांचं वर्णन ज्यावेळेला शुकाचार्य करतायत त्यावेळेला राजा परीक्षित म्हणतोय, महाराज, भगवन यानी चान्यानी मुकुंदस्य महात्मनः. गुरुवर्य, अनंत शक्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ज्या दुसऱ्या लीला आहेत त्यांचे वर्णन आम्ही ऐकू इच्छितो. हे ब्रह्मन, विषयबाणांनी दुःखी झालेला आणि वारंवार पवित्र कीर्ती श्रीकृष्णांच्या मंगलमय लीलांचे श्रवण करणारा कोणता ज्ञानी मनुष्य त्यांच्यापासून विन्मुख होईल? मला तरी वाटतं कोणीच विन्मुख होणार नाही. असं झालंय का? माझ्या मताने तरी सावाग्यया तस्य गुणान गृणीते करोच तत्कर्म करो मनश्च स्मरेद्वसंतन स्थिरजंगमेषु शृणोति तत्पुण्यकथासकर्णः. ब्रह्मन, जी भगवंताचे गुणगान करते तीच वाणी खरी. जे त्यांची सेवा करतात तेच खरे हात. जे चरणांना अखंड आपल्या हृदयामध्ये धारण करतात तेच खरे हृदय. आणि जे चराचरात निवास करणाऱ्या त्यांचे स्मरण करते तेच खरे मन. आणि जे भगवंताच्या पुण्यमय कथांचे श्रवण करतात तेच कान खरे. मंडळी, तत्सम आपण बघा, एक दोहा ऐकलाय, है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बात में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. आपलं जीवन भगवंताच्या चरणी अर्पण करतो तोच खरा भक्त असावा. जे चराचर जगताला त्यांची प्रतिमा समजून नमस्कार करते तेच मस्तक. आणि जे सगळीकडे त्यांच्या स्वरूपाचेच दर्शन करतात हेच खरे नेत्र. शरीराचे जे अवयव भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणोदकांचे नित्य सेवन करतात तेच खरे अवयव आहे. सूत म्हणतात, परीक्षितांनी जेव्हा असा प्रश्न केला तेव्हा शुकाचार्यांचे हृदय भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी तल्लीन झाले आणि ते राजा परीक्षितीला म्हणायला लागले, राजा, कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. राजा, एक ब्राह्मण श्रीकृष्णांचा मित्र होता. तो मोठा ब्रह्मज्ञानी, विषयांपासून विरक्त, शांतचित्त आणि जितेंद्रिय होता. गृहस्थाश्रमात असूनही तो प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यातच संतुष्ट राहत होता. त्याची वस्त्र सामान्यच होती, पण त्याची पत्नीही तशीच होती. ती सुद्धा अर्धपोटी राहून कृश झालेली होती. दारिद्र्याने ग्रासलेली ती दुःखी पतिव्रता एक दिवस भुकेने व्याकुळ होऊन
कापत कापत पतीजवळ गेली आणि खिन्न चेहऱ्याने म्हणाली, पतिव्रता पतीन प्राह ल्यायता वदनेन सा. ती म्हणायला लागली, ननु ब्रह्मण भगवतः सखा साक्षाच्छिय पतिः. पतिदेवा, साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत. ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे, शरणागत वत्सल आहेत आणि ब्राह्मणांचे भक्त आहेत. हे महाभाग, असं असताना सुद्धा साधूंचा आश्रय असणाऱ्या त्यांच्याकडे आपण जा. आपण कुटुंब वत्सल असून दरिद्र आहात हे कळाल्यावर आपल्या मित्राला आपली दया येईल आणि निश्चितच ते आपल्याला पुष्कळ धन देतील. भोज, वृष्णी, अंधक आदी यादवांचे अधिपती असणारे ते सध्या द्वारकेत आहेत. ते त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात, त्यांना ते स्वतःचे सुद्धा दान करतात असं मी ऐकलंय. मग ते जगद्गुरू आपल्या भक्तांना जे फारसे इच्छा करण्यासारखे नाही ते धन आणि इप्सित विषय देतील, यात आश्चर्य काय. त्या ब्राह्मणाला पत्नीने जेव्हा अशा प्रकारे पुष्कळ वेळा विनम्र प्रार्थना केली तेव्हा तो भगवंताचा मित्र, त्याचं नाव सुदामा, तो आपल्या पत्नीला म्हणाला, अगं तो काय नाही देऊ शकणार, ती बघतीये, अहो खरंच तो खूप काही देऊ शकेल हा मनात विचार करतोय. जाऊ द्या, निदान या निमित्ताने त्या आपल्या मित्राचं दर्शन तरी होईल. अयन हि परमो लाभ उत्तम श्लोक दर्शनम. हा आपल्याला मोठा लाभच आहे. बाकी लाभ हो न हो, आपल्या मित्राची भेट होईल हा आपल्याला लाभ होईल असा विचार करून त्यांनी बायकोच्या म्हणण्यानुसार भगवंताला भेटायचा जायचा निश्चय मनामध्ये दृढ केला. आणि तो पत्नीला म्हणाला, हे कल्याणी, घरात काही त्यांना भेट देण्याजोगी वस्तू असेल तर ती मला दे. तेव्हा तिने शेजार पाजारच्या ब्राह्मणांच्या घरातून 4 मोठी पोहे मागून आणले आणि एका कपड्यात बांधून भगवंतांना भेट देण्यासाठी आपल्या पतीकडे दिले. तो श्रेष्ठ ब्राह्मण ते पोहे घेऊन द्वारकेकडे जाण्यास निघाला. वाटेत तो मनामध्ये विचार करत चालला होता, श्रीकृष्णांचं दर्शन आपल्याला कसं बरं होईल. बायकोची इच्छा आहे, पण द्वारकेला पोहोचल्यावरती आपल्याला कोणी ओळख तरी देईल का. खरंच मनामध्ये जे चिंतन करत करत चालला होता ना, द्वारकेला पोहोचल्यावर तो ब्राह्मण अन्य ब्राह्मणांबरोबर सैनिकांच्या 3 चौक्यांनी 3 चौक पार करून जिथे जाणं अत्यंत अवघड आहे अशा भगवत धर्माचे पालन करणाऱ्या यादवांच्या निवासस्थानापर्यंत जाऊन पोहोचला. पण तिथून पुढे त्याला कोणीही जाऊ देईना. त्याला पुढे कोणी जाऊ देईना. तो प्रार्थना करतोय, अरे जा जा, जाऊन माझ्या मित्राला सांगा. काय सांगा तर, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है. दारावरती तुमचा गरीब मित्र आलाय, जाऊन सांगा. ते हसायला लागले, अरे तू आणि द्वारकाधीशांचा मित्र, आधी स्वतःकडे बघ एकदा. घालायला कपडे सुद्धा धड नाहीत तुला आणि तू म्हणतो मी द्वारकाधीशांचा मित्र आहे. सगळे हसायला लागले, हेटाळणी करायला लागले. राजा, शेवटी हा सुदामा परत निघाला. विचार करतोय, शक्य नाही, कदाचित माझी त्याची भेट होणं आता तरी शक्य नाही असा म्हणून विचार करून पाठीमागे फिरतोय. तर एका द्वारपालाने विचार केला, जाऊन भगवंताच्या कानावर ही बातमी घालू तरी, बघू पुढे जर भगवंत खरंच म्हणत असेल तर त्याला भेटायला निश्चित येतील, आणि नसेल तर निरोप आपल्याला द्यायला हरकत नाही. म्हणून एक द्वारपाल भगवंतापर्यंत जाऊन पोहोचला आणि जसं भगवंताच्या कानावरती ही बातमी पडली, राजा, की दारावरती सुदामा म्हणून आपला बालपणीचा मित्र आलाय, सांगतोय, आहे मात्र गरीब, आहे मात्र गरीब नाही, अक्षरशः दारिद्र्याची
किती किती सीमा मला सांगा. आणि तो भगवंताचा मित्र राजा असा निरोप मिळाला आणि भगवान धावत 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 त्या सुदामाला भेटण्यासाठी आले. आणि राजा नुसते भेटण्यासाठी आले नाही, तर आल्याबरोबर भर चौकामध्ये भगवंतांनी त्याला आलिंगन दिलं. हे पाहिल्यावर सगळे द्वारपाल आश्चर्यचकित झाले. आतापर्यंत आपण दिलेला त्रास जर यांनी आता भगवान गोपालकृष्णांना सांगितला तर कदाचित आपली नोकरी अडचणीत येईल अशी भीती त्यांच्या मनामध्ये वाटायला लागली. पण नाही हो, भगवंतांनी हात धरला आणि हाताला धरून सुदाम्याला आणलं आणि आणून बसवलं कुठे? ज्या रत्नमंचकावरती, ज्या सिंहासनावरती भगवान स्वतः विराजमान व्हायचे त्या रत्नसिंहासनावरती भगवंतांनी सुदाम्याला बसवलं. सगळेजण आश्चर्याने बघतच राहिले आणि प्रिय मित्र असलेल्या श्रेष्ठ ब्राह्मणाच्या अंगस्पर्शाने कमलनयन भगवान अत्यंत आनंदित झाले. तेव्हा त्यांच्या नेत्रातून घळघळ घळघळ अश्रू पाहत व्हायला लागला. राजा यानंतर भगवंतांनी अलौकिक अशा आपल्या त्या मित्राची पूजा कशा प्रकारे केली आणि काय कथाभाग झाला उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.